नमस्कार मंडळी. मंडळी, या नवीन वर्षातील म्हणजे 2026 मधील पौष महिन्याची पौर्णिमा आलेली आहे. शनिवार 3 जानेवारी 2026. या पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात. दत्त उपासक व लक्ष्मी उपासकांसाठी ही पौष पौर्णिमा फार महत्त्वाची समजली जाते. तसेच ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरु व शुक्र ग्रहाचे अशुभ योग असतात, ज्यामुळे जातकाला आर्थिक लाभ म्हणावे तसे होताना दिसत नाही. कोणत्याही कामात कितीही कष्ट केले, काम केलं, मेहनत केली तरी मनासारखे म्हणावे तसे यश काही केल्या हाताला लागतच नाही. लग्न कार्य सुद्धा योग्य वेळेमध्ये जमून येत नाही. फार निराशा पदरी पडते. अगदी वैवाहिक आयुष्यामध्ये सुद्धा. अशा व्यक्तींसाठी प्रत्येक पौर्णिमेला, महिन्यातल्या प्रत्येक पौर्णिमेला गुरु व शुक्र ग्रहांच्या उपासना तसेच काही इतर धार्मिक गोष्टी केल्यामुळे जीवनात निश्चित सकारात्मक बदल होण्यास, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते. अर्थात मंडळी, आपली मेहनत, अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन हे सुद्धा अशा उपायांबरोबर घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. मंत्रपाठ, साधना, उपासना या केल्यामुळे आपल्यामधील असणारी सकारात्मकता वाढीला लागून योग्य दिशा, मार्गदर्शन मिळण्यास ब्रह्मांडीय ऊर्जेचा स्रोत आपल्यापर्यंत पोहोचून योग्य कार्य सफलता मिळत असते, असं मानसशास्त्र सुद्धा सांगतं. मंत्र पठणामुळे ज्या स्पंदन लहरी, व्हायब्रेशन्स आपल्या भोवती तयार होत असतात, त्यामुळे आपलं आभामंडल म्हणजे ऑरा प्रभावी आणि ऊर्जावान होण्यास चांगली मदत मिळते. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विविध गूढशास्त्रातील मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी आपलं हे ज्योतिष कट्टा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं आणि आपण एकही आमचा व्हिडिओ चुकवू शकत नाही. चला तर मग आज आपण आजच्या भागामध्ये माहिती करून घेऊयात कोणते करावेत मंत्रपाठ, कोणती करावी उपासना या पौष पौर्णिमेच्या दिवशी आणि या पौर्णिमेपासून. म्हणजे आपल्याला माहीतच आहे की चंद्राचा प्रभाव हा आपल्या मानसिक स्थितीवर निश्चितपणे होत असतो. ज्याप्रमाणे समुद्राची भरती ओहोटी ही चंद्रावर अवलंबून असते, त्याचप्रमाणे मानवाच्या मानसिक स्वास्थ्य व मानसिक स्थितीवर सुद्धा या चंद्राचं अधिराज्य असतं, प्रभाव असतो. असं आता अनेक संशोधनातून सुद्धा सिद्ध झालेलं आहे. असा पूर्ण चंद्राचा प्रभाव या पौर्णिमेच्या दिवशी होत असल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी मानवी मनावर जास्त प्रभाव टाकत असतो. आणि म्हणून आपल्या धर्मशास्त्रात, ज्योतिषशास्त्रात या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काही व्रतवैकल्य सुद्धा सांगितलेली आहे. म्हणजे ही झाली धर्मामधील शास्त्रीय बाजू, सायंटिफिक तत्व याबद्दलची बाजू. आता आपण माहिती करून घेऊया काय बरं करायचं या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी किंवा दर पौर्णिमेला. सर्वप्रथम मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या पत्रिकेत गुरु किंवा शुक्र ग्रह तसेच चंद्र ग्रह सुद्धा जर अशुभ स्थितीमध्ये आहे, तर अशा वेळेला सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला चंद्र, गुरु किंवा शुक्र ग्रहाची महादशा सुरू आहे, अशा व्यक्तींनी या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी गुरु ग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः किंवा आपल्याला माहीत असलेला कोणताही गुरुग्रहाचा मंत्र हा जास्तीत जास्त पठण करायचा आहे. साधारणतः 11 किंवा 21 माळा जप, अर्थात एका माळेमध्ये 108 आपण ते माळा मोजतो. अर्थात कोणत्याही जपाच्या माळेवर आपण हा जप करू शकता. ज्यांचं लग्न जुळत नाही, सांसारिक सुख समाधान प्राप्त होत नाही, ज्यांना सतत कार्यामध्ये अपयश येते, जीवनाची योग्य दिशा, मार्ग मिळतच नाही, सर्व करून सुद्धा आपण तिथेच आहोत, तर या सर्व गोष्टींमध्ये यश मिळावं असा संकल्प, प्रार्थना, उच्चार करून आपण हा मंत्र करू शकता. अर्थात हा मंत्र आपण पिवळ्या रंगाच्या आसनावर बसून, हा आपण गुरुग्रहाच्या मंत्राबद्दल सांगतोय, ईशान्य दिशेकडे किंवा आपल्या देव्हाऱ्यासमोर तोंड करून करावा, जे अति उत्तम मानलं जातं. तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ आहेत किंवा शुक्राची दशा, महादशा, अंतर्दशा सुरू आहे, ज्यांना विशेष करून आर्थिक बाबतीमध्ये यश मिळत नाही, सांसारिक यश मिळत नाही, पैसा काही केल्या टिकत नाही, कितीही कष्ट केले तरी आर्थिक स्तर उंचावत नाही, तसेच वैवाहिक आयुष्यामध्ये अपयश येते, अशा व्यक्तींनी शुक्राचा मंत्र सुद्धा करावा. ओम शुक्राय नमः किंवा ओम भार्गवाय नमः किंवा लक्ष्मीचा बीजमंत्र ओम श्रीम नमः हा तर स्फटिकाच्या माळेवर पांढऱ्या आसनावर बसून उत्तर किंवा आग्नेय दिशेला तोंड करून
21 किंवा 108 माळा जप दर पौर्णिमेला सुरू करावा, आपल्याला परिणाम मिळेपर्यंत. अर्थात याची सुरुवात मात्र या पौष पौर्णिमेपासून केल्यास अतिउत्तम. व पुढे दर पौर्णिमेला हा मंत्र आपण पुढे कंटिन्यू करावा. हे फार शुभ आणि सौख्यकारक समजलं जातं. हाच मंत्र उपासनेचा प्रयोग ज्यांच्या कुंडलीतला चंद्र अशुभ आहे त्यांनी सुद्धा करू शकता. आणि चंद्राचा मंत्र आहे ओम सोमाय नमः. या मंत्राचा जप 11 माळा करावा. तसेच मंडळी जी दत्त उपासक मंडळी आहेत त्यांनी गुरुचरित्रातला 18वा अध्याय टेंबे स्वामी महाराजांनी रचलेले दिव्य असे श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं 1 दिवसीय पारायण या पौर्णिमेला करावं. किंवा दत्तस्थानात दर्शन घेणं, दत्त उपासनेमधील कोणताही मंत्रपाठ करावा. ज्यांनी आपल्या सद्गुरूंची दीक्षा घेतलेली आहे त्या सर्व मंडळींनी आपल्या गुरुने दिलेल्या मंत्राचा जप मंत्रपाठ करावा. मंत्रपाठ हा जास्तीत जास्त 3 माळा, जास्तीत जास्त 21 माळा करू शकता. लक्ष्मी उपासकांनी श्री सुक्ताचे 16 किंवा 21 पाठ हवन करून करणं किंवा नुसतं पठण केलं तरी फार प्रभावी परिणाम या पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या पाठाचा मिळत असतो. तर इतर मंडळींनी सुद्धा या दिवशी रुद्रपाठ, श्री सुक्त पाठ करणं लक्ष्मीकारक आणि शुभकारक समजलं जातं. तसंच शिवलीलामृतातला 11वा अध्याय सुद्धा आपण या दिवशी वाचन करू शकता. शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं, शिवपिंडीवर पंचामृताचा किंवा उसाच्या रसाचा अभिषेक सुद्धा केला जातो, आपणही करू शकता. हा लक्ष्मीकारक प्रभावी उपाय दर पौर्णिमेला करणं संपन्नकारक समजलं जातं. असा हा सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करणारा दिवस, तिथी म्हणजे पौष पौर्णिमेचा दिवस. आणि या दिवसापासून आपण हे पौर्णिमेचं व्रत सुरू करू शकता. म्हणजे यापैकी आपल्या इच्छेनुसार, गरजेनुसार, अडीअडचणीनुसार आपण कोणताही मंत्राचा मार्ग अवलंबू शकता. उपासना या दिवशी करू शकता. मंडळी, आपण माहिती करून घेतलेली ही सर्व प्रकारची साधना उपासना आपण दर पौर्णिमेला आपल्या वेळेनुसार करू शकता. मंडळी, या पौष पौर्णिमेपासूनच अत्यंत पवित्र समजले जाणारे माघ महिन्यातील तीर्थक्षेत्रातलं स्नान सुद्धा ह्याच पौष पौर्णिमेपासून सुरू होत असतं, आरंभ होत आहे. शिवाय या दिवशी शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे. म्हणून ज्या मंडळींना या दिवशी जमेल तसे समाजातील गरजवंताला अन्नधान्याच्या स्वरूपात अवश्य आपल्याला शक्य होईल त्या प्रमाणात मदत करू शकता, अन्नदान करू शकता. आपणही तसं नियोजन करू शकता. मंडळी, ही होती या वर्षातील पौष पौर्णिमेविषयीची माहिती. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये दर महिन्याला प्रत्येक राशीचे मासिक राशी भविष्य प्रसिद्ध होत असते. यामध्ये मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य आणि सोबत त्या महिन्यात करायचे धार्मिक उपाय सुद्धा सांगितले जातात. तेव्हा दर महिन्याला आपल्या राशीचा व्हिडिओ अवश्य आपल्या या चॅनलवरती पाहायला सुरू करा. तसेच या नवीन वर्षाचे म्हणजे 2026 प्रत्येक राशीचे वार्षिक राशी भविष्य सुद्धा प्रकाशित झालेलं आहे, ते सुद्धा आवर्जून पहा. म्हणजे या आध्यात्मिक साधना उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी फारच महत्त्वपूर्ण कामगिरी करत असतात. आणि म्हणूनच अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी, नवनवीन साधना उपासना जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी म्हणजे सांगली जवळील नृसिंहवाडी, आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी, भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे याच जानेवारी 2026 मध्ये 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसाचं आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी, आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून संपूर्ण माहिती अवश्य जाणून घ्या. तसंच मंडळी, या संदर्भातला विस्तृत माहितीचा व्हिडिओ सुद्धा प्रकाशित झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण स्वतः सुद्धा जर नृसिंहवाडीला दर्शनासाठी जाताय दत्त महाराजांच्या, तर त्या ठिकाणी दर्शन कसं घ्यावं, काय आहे महात्म्य, महत्त्व त्या स्थानाचं आणि इतर विभूतींचं सुद्धा हा व्हिडिओ सुद्धा प्रकाशित केलेला आहे. तेव्हा ह्या दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले, अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा. मंडळी, ही होती या संपूर्ण पौष महिन्याविषयीची माहिती. पुन्हा एकदा आठवण करतो, पौष पौर्णिमेला आपण जे हे दत्त महाराजांची उपासना, लक्ष्मीची उपासना, गुरुग्रह, शुक्रग्रह, चंद्रग्रहाची उपासना आपण जी करत असतो ती या पौष पौर्णिमेला कराच, पण या पौर्णिमेपासून ती सुरुवात करा दर पौर्णिमेसाठी. तर मंडळी, आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि आवडला असेल तर लाईक सुद्धा करा. म्हणजे या वर्षभरामध्ये आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलीत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या
व्हॉट्सअप नंबरवर ₹330 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला हा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही वाचन आणि पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली यामध्ये 108 नावांचं संकलित केलेले आहेत. विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रह. ₹151 फोनपे करून हाही ग्रंथ आपण मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्ण यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख, सुदर्शन यंत्र. आपल्यालाही ऑर्डर करायचं असेल तर अवश्य व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र पितळेचं, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवल्यात. एकामध्ये कापूर सोबत एक लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत हा अग्नी शुभ मंत्राचा, कोणत्याही मंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवणे. म्हणजे वास्तूतली नकारात्मक ऊर्जा तर निघून जातेच, पण सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रगट होऊन, प्राप्त होऊन वास्तूमध्ये असणारे दोष कमी होण्यास सुद्धा सुंदर मदत मिळते. हे पात्र मागवायचं असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये खाली माहिती दिलेलीच आहे, किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता. तर मंडळी, असा हा पौष पौर्णिमेचा दिवस आपल्याही आयुष्यामध्ये आनंद भरभराट आणो आणि हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीचं जावं ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावी लोभ असावा. धन्यवाद.